याला काय झालंय? चला आता कॅमेरामॅन आमचा छत्री निकाल. नमस्कार मित्रांनो, मी आशिष कुठले तुमचं पुन्हा एकदा आपल्या पुढच्या ट्रॅव्हल यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो आम्ही चालू आहे आता DY पाटील येथे ॲक्च्युली चालू आहे. तर आज इंडिया वर्सेस बांगलादेश मॅच आहे. मी आणि आता बालू चाललो आहे दोघे. आता आलोय 8:30 वाजता निघालो आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही 3 तिकीटं काढलेली. ऐकूनच आम्ही 3 तिकीटं काढलेली. त्यातलं एका मित्राने आम्हाला फसवलं आहे. येतो बोलला 100% येतो बोलला आणि आता आला नाही. तर चला जाऊया आपण. आणि प्रॉब्लेम असा आहे की आता पाऊस पडतो आहे. मॅच चालू व्हायचा टायमिंग आणि पावसाचा टायमिंग सेम. आता मॅच चालू होणार नाही तोपर्यंत पाऊस जात नाही तोपर्यंत. चला तोपर्यंत जाऊया आपण गाडी पार्किंगला मस्त सेफ जागी लावूया आणि जाऊया आतमध्ये करूया आपण. काय प्रॉब्लेम झाले, ट्रॉफिक भरपूर आहे. गाडी आता आम्ही पार्किंगमध्ये आलो आहे. इकडे झेंडे वगैरे विकायला आहेत. बघूया आता घेऊ का. इकडे पार्किंगला लावतोय गाडी. हे बघा इकडे कॅप टी शर्ट इंडियाचे आहेत. बापरे. आणि गाडी बा किती पार्किंगला लांब लावले. इकडे जागा होती तरी पण तिकडे लांब लावले गाडी. चला फुल गर्दी टी शर्ट घेण्यासाठी. टी शर्ट वुमनच्या मॅच आहेत आणि जेंट्सच्या टी शर्टी विकायला आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा. भाई रोहित शर्माचा फॅन आहे, बोलतो टी शर्ट घेऊ दे बोलतोय रोहित शर्माचे. पण वुमन मॅच आहेत त्याच्यामुळे वुमन मॅचसाठी वुमनचे घेऊ शकत नाही. नंतर घालण्यासाठी मला पण काढीन मी नंतर. ही काही आतमध्ये हीच घालायची मला. रोहितच पाहिजे. तो शुभम गिल नको. शुभम गिल थर्ड क्लास आहे. शुभम गिल नको. तो वाट लावली त्याने मॅचिंगची. चल असंच आता ती काढले ही लूज बॉटल हो. सो चला मित्रांनो, भावानी आता टी शर्ट घेतली रोहित शर्माची. रोहित शर्माचा फॅन आहे म्हणून त्याची टी शर्ट घेतले. हां तर मला सांग, आता आपण तिकीट काढलेलं 3, त्याच्यातल्या एकाने आपल्या ग्रुपमधल्याने फसवलं. त्याच्याबद्दल काय बोलशील? आता बोलायचं जरी आवड नाही यायची इच्छा नाही तर कशाला सांगितलं ना. फुल कॉन्फिडन्सनी बोलतोय जाऊया. तरी पण बोलतो वन डे आहे, रात्रभर थांबावं लागेल दिवसभर म्हणजे. तरी पण काढा बोलते काढा. आता काय दोघे पहिले एक तिकीट फुकट जाणार. बघू इथं कोण असेल त्याला देऊ पैसे घेऊ जल्दी जातात. 9 नंबर गेट आहे आमचा. आता कुठे 9 घेऊन येतो ना. सो मित्रांनो इकडे लाईन बघा किती आहे. तिकीटसाठी लाईन आहे की एंट्रीसाठी आहे काय आयडिया नाही. चला ही लाईन आता आतमध्ये एंट्री करण्यासाठीच लाईन आहे. आता बघूया जाऊन राहूया लाईनीमध्ये. जास्त काय लांब नाही. सो आम्ही मतदानासाठी लाईनीत उभे आहोत. आम्ही दोघे जाऊन आता वोटिंग करणार. कोणत्या आमदाराला वोटिंग करायची. लाईन बघा. सो आमची बोर्डिंग झालेली आहे. बोर्डिंग मेन गोष्ट म्हणजे मी कोहली लुक केलं आहे. कोहली रुमाला आणला आहे. बघूया आता आतमध्ये गेल्यावर घालीन. ॲक्च्युली पावसाने केलं आहे भरपूर कालोख. पाऊस नाही पडेल तर बरं आहे, नाहीतर पूर्ण वाट लागेल. हां भरपूर आले. 6-7-9 नंबर गेट आपला पुढे असेल. परत लाईनीला आता इथं तिकीट स्कॅनिंग करतील आपलं. रे पावसा भरपूर जोरात आलाय पाऊस. गेटमधनं लवकर सोडला तर बरं आहे. इकडे पाऊस आले तर सगळे छत्र्या चोडल्या पोरं त्या तिथं बॅगेतल्या ठेवलेल्या. कॉईन वगैरे बघा किती ठेवले. हा पावसाने भिजवला शेवटी आम्हाला. बघूया आता या गेट नंबर दिलाय. बरं इथं दाखवावं लागेल आपल्याला. आपल्या देशाचा झेंडा बघा किती मोठा आहे. इकडे बांगलादेशचा फ्लॅग आणि तिकडे आपल्या इंडियाचा. तो मित्रांनो आपण प्रत्येक मॅचेत जो आपण फ्लॅग घेऊन सचिन तेंडुलकरचा फॅन बघतो
तो तुम्हाला दाखवतो त्याला तेव्हा इकडे समोरच बसलाय. तो फायनली पाऊस गेलेला आहे. आता बघूया किती वेळ लागतो चालू व्हायला मॅच, कारण की हे सर्व काढेसपर्यंत अजून राष्ट्रगीत पण व्हायचं आहे. चला सगळे चालले आता. ताडपत्री काढा झाले. ताडपत्री हा आता आपले फ्लॅग चाललेत. 80% of the EQ check to 100 की तरफ जा रहे हैं. I want you all now for the next 3 seconds of the Navi Mumbai EQ check to scream at the top of your voice. Chilla, chilla, fantastic. नायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल वाइड. ए बोले बोल.
ए छतरी निकाल। हा साऊंड पण कर बाबा। ए बाबा चला पावसाला लावली वाट। आता कधी चालू होतंय काय माहित। 6 वाजले। बारिश के वजह से फिर रुक गया है हमारा। आता काही इथंच भिजत बसायचं आहे। गेला काय झालाय? वाराला वारायला अंगात। डबल पाऊस पडला तेव्हा 27 होती। आता पाऊस पडल्यावरती काय सांगता येत नाही। डायरेक्ट ड्रॉ।
चला 8 वाजून 5 मिनिटांनी चालू झाले मॅच आता. किती स्कोर होते 12 ओव्हरला त्यांच्या 39 झाले 12 ओव्हरला. आत्ता अजून 15 ओव्हर बाकी आहेत. किती बनवतात काय माहित. शेट यार हातातली विकेट घालवली. Action, drama. सबको याद दिला देता हूँ, this is going to be a 27 overs aside game. आता कॅमेरामॅन आमचा शूट घेतोय. ओके आमची बारी आहे. बघूया कॅमेरामॅन रेडी आहे इकडे शॉट घेण्यासाठी. काय घेते का काय होतं. स्कोर किती होईल. 3 ओव्हर बाकी आहेत. 110 होईल फक्त. 110 होईल फक्त. 110 3 ओव्हर बाकी आहेत. किती 110 होईल का. ऑल आउट होईल. स्कोर किती होईल. 115 होतील. 3 ओव्हर बाकी आहेत. जास्तीत जास्त 110चे 15 होईल स्कोर. आता 24 ओव्हरला 102 झालाय. 7 विकेट झालो. विकेट अरे यार आठ विकेट गेल्यात. 10 बॉल बाकी आहेत अजून. आणि हा आपला तिकडे बघ तेंडुलकर फॅन. लास्ट 4 बॉल आहेत आणि 110 रन झालेत. 8 विकेट. 27 ओव्हरची आहे मॅच. चल घे चल विकेट. कॅच गेली बघ. Come on. Catch! Catch!
चला शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. या 2 रन. And that brings us to the end of the innings. 27 overs. 117. फायनली 27 ओव्हरला 117 रन झालेत आणि 9 विकेट. आता आपल्याला 27 ओव्हरमध्ये बघूया 118 रन पाहिजेत. लवकरच होतील, जास्त काही स्कोअर नाही आणि आपली बॅटिंग साईड पण चांगली आहे. बघूया आता 9:15 झाले. 9:15 चालू आहे मॅच. अर्ध्या तासात आवाज बसले म्हणून. चलो चलो स्मृती मंदाना. आता मॅच चालू होईल. हॅट्रिक बाउंड्री. हा हॅट्रिक नाही का? चला पाऊस आता डबल आलाय. काय बंद होते का काय? चला फायनली पाऊस आला. मॅच कॅन्सल केले. आता काय निर्णय देते त्यांच्यावर ते. काय निर्णय देतील? हा इंडिया विन दिली मग मस्त केलं पण दोघी पण. चला मग आपण काय करत आहे पाऊस काय पण त्यांचं ते हे करायला लेट होईल. वन साईड जिंकत नाही. हां वन साईड आहे. चला निघू जाईलच आता काय राहिलं आहे मॅचमध्ये. चला मित्रांनो आम्ही आता जातो घरी कारण की काय स्कोअर पण एवढा काही जास्त नाही त्याच्यामुळे आम्ही काही थांबत नाही. आता निघतो इकडून. शॉर्टकट मारलाय आम्ही. शॉर्टकट मॅडम बघतायत. बाकीचे पब्लिक पण निघले कारण पाऊस आणि नंतर पण टाइमपास होईल. हे बघा सगळे चाळायला निघलेत. चला मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय गुड नाईट.